मुंबईत गणेशोत्सवादरम्यान डीजे वापरावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि पोलिसांच्या निर्देशानुसार बंदी कायम आहे। गणपतीच्या आगमन किंवा विसर्जनाला जर डीजे वाजवण्यात आला तर गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। या संदर्भात अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्याशी बातचीत केली आहे। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी पाहूयात। अखिल सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष हितेश जाधव आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। मुळात बघायला गेलं तर 2018 किंवा 2019 पासून मुंबईमध्ये डीजे हा हद्दपार आहे। तो महाराष्ट्रात इतर ठिकाणी वाजतो पण तो मुंबईमध्ये वाजत नाहीये। आणि डीजे हा प्रश्न असा आहे की त्याच्यावर वाजलं जाणारं जे गाणं आहे हे साऊंडवर वाजलं जातं, म्हणजे त्या स्पीकरवर वाजलं जातं। त्याला एक अतिरिक्त मशीन येते ज्याला डिस्क म्हणतात आणि ते डिस्क ज्यावेळेला तो जॉकी फिरवतो त्याला डीजे म्हणतात। का अशा पद्धतीतले डीजेंचे जर का केसेस मंडळांवर किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर जर का करण्यात आले तर नक्कीच ह्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊ आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे गणेश भक्त आहेत यांच्यावर तो गुन्हा नोंदवला जाणार नाही। कारण मुळात आम्ही पोलीस स्टेशनची बसून तो जो काही विषय आहे डीजे विथ मशीन विदाऊट मशीन हा जो फरक आहे हे बघून पोलिसांनी पण गुन्हे घ्यावे, हेच माझी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की पहिली त्यांनी तिथे संपूर्ण पाहणी करावी की काय सेटअप उभा केलाय। मुलं आजच्या तारखेला साऊंड उभा करतात, साऊंड बरोबर लाईट पण लावतात, मग त्या त्यांच्या फिरणाऱ्या लाईट असतील, शार्पी लाईट असतील आणि त्या संपूर्ण उभा केलेला जो काही ॲटमॉस्फिअर आहे ह्याला जर का पोलीस डीजेच्या माध्यमातून बघत असतील तर ते चुकीचं आहे। त्यामुळे मुळात पहिलं पोलिसांनी तिथे तपासणी करावी की तो तिथे डीजे जॉकी आहे का की नुसता साऊंड वाजतोय। जर का नुसता साऊंड वाजत असेल तर त्याला परवानगी आहे। 17 जून 2026 रोजी सन्माननीय शेलार साहेबांची जी पोस्ट आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही मंडळांवरचे किंवा नवरात्र मंडळांचे जे काही गुन्हे होते ते आम्ही मागे घेतलेत, पण त्या संदर्भातलं अधिकृत पत्र असं माझ्याकडे काही नाहीये। शेलार साहेबांनी ते पोस्ट केलं आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही जे पत्र दिलेलं त्याच्यावर सरकार पण कुठेतरी विचार करते। जर का कुठेतरी त्याच्यात त्रुटी राहिली असेल तर आम्ही नव्याने पत्र देऊन मुख्यमंत्र्यांना परत एकदा विनंती करू की अशा पद्धतीतले गुन्हे मागे घेण्यात यावे। जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।